नमस्कार, मी प्रसन्न जोशी. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. चर्चा जनहिताची असं ब्रीद घेतलेल्या झिरो आवरनं आजपर्यंत तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचा वेध घेतला. अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींवर देखील चर्चा केली. मात्र आजची चर्चा तुमच्या घरातल्या विषयावर आहे. तुमच्या आमच्या कुणाच्याही महाराष्ट्रातल्या कुणाच्याही घरातली एक अशी घटना, एक असा विषय की ज्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे पण बोलणं सगळं टाळतात. 21व्या शतकातल्या या पुरोगामी आधुनिक वगैरे असलेल्या महाराष्ट्रात आजही सुनेचा हुंड्यासाठी आणि पैशांसाठी छळ होतो. त्यासाठी तिला जीव द्यावा लागतो किंवा तिच्यावरती अत्याचार होतात, संशयास्पद मृत्यू होतो. आणि यात सासरच्यांना जाब तर विचारला जाणारच आणि तो आम्हीही विचारणार. पण माहेरच्यांची काही जबाबदारी नसते. घरातले वाद घरात या नावाखाली मुलीचं शोषणही खपून घेतलं जायचं. समाजातील इभ्रत, सासरकडच्यांचा बडेजाव यापुढे आपल्या मुलीची काळजी दुय्यम मानायची. आणि त्यातही हा प्रकार कुठे घडावा तर चक्क अजित पवार यांच्या पक्षाचा नेता असणाऱ्याच्या घरात, ज्या लग्नात स्वतः अजित पवार उपस्थित असतात. आणि आज त्या घरातील सुनेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर अजितदादा पक्षप्रमुख म्हणून काहीच बोलणार नाहीत. पुण्यातील राजेंद्र हगवणे सून प्रकरणामध्ये हा राजेंद्र हगवणे त्याच्या मोठ्या मुलासह फरार आहे आणि पोलिसांना सापडू नये. आणि पुन्हा तो ज्या पक्षाशी संबंधित आहे त्या अजित पवारांचा यापूर्वी असाच एक वाल्मिक कराड नावाचा माणूस फरार होता, सापडला नाही, शेवटी पोलिसांकडे आला. आता राजेंद्र हगवणे सुद्धा त्याच्या मोठ्या मुलासह त्याची वरात पोलिसांकडे येईपर्यंत असंच थांबणार आहेत. पुण्यातील राजेंद्र हगवणे सून प्रकरणात आता तर हत्या की आत्महत्या असाही सवाल विचारला जातोय. आणि दुसरीकडे सुशिक्षित महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आणखी एक बातमी आली यवतमाळमधून. तिथे एका शाळेची मुख्याध्यापिका त्याच शाळेत शिक्षक असलेल्या आपल्या नवऱ्याला विष देऊन त्याचा खून करते, शिवाय मृतदेहाची वासलात लावायला विद्यार्थ्यांची मदत घेते. या दोन्ही बातम्या म्हणजे सुसंस्कृत म्हणून घेणाऱ्या मध्यमवर्गीय सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्राला आरसा दाखवणाऱ्या की या चेहऱ्याच्या मागे काय दडलेलं आहे. आणि हाच आहे आजच्या झिरो आवरचा विषय. आणि या बाबतीत पुढे जाण्यापूर्वी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सविस्तर बातमी पाहण्याआधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय आहे. त्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला. आणि हा प्रश्न ज्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे, म्हणजे आमच्या प्रेक्षकांनी द्यायची अशी आमची विनंती आहे, अपेक्षा आहे. कोणता प्रश्न आहे आजचा? माझाचा प्रश्न पाहूयात आमच्या झिरो आवरच्या या पोल सेंटरवर. सुनेचा छळ आणि हुंड्याची मागणी हे आजही महाराष्ट्राचं वास्तव आहे का? तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. होय किंवा नाही मध्ये आमच्या एक्स अकाउंटवर, फेसबुकवर, यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्ही या पोलला तर उत्तर द्याच, शिवाय तुमची आम्हाला प्रतिक्रिया सुद्धा हव्यात, ज्या निवडक प्रतिक्रिया या कार्यक्रमाच्या मध्ये दाखवल्या जातील. आता ही सगळा विषय सुरू होण्यापूर्वी एक फोटोने आपण सुरुवात करणार आहोत. हा सगळा विषय कुठून सुरू होतो? वैष्णवी हगवणेच्या लग्नातला हा फोटो आहे, जो फोटो पाहिल्यानंतर एक सुखी आनंदीदायी संसाराची सुरुवात होणारा हा फोटो वाटतो आपल्याला की एक सुखी कुटुंब आहे. या फोटोमध्ये तुम्हाला बघायला मिळतील अजित पवार, तिकडे वैष्णवी दिसते, तिचा तेव्हा होणारा नवरा किंवा झालेला नवरा, त्याचे वडील म्हणजे हा हगवणे, आणि हे सगळे कुटुंब आहेत. आणि जी चावीची प्रतिकृती अजित पवार देत आहेत, ही फॉर्च्युनर गाडी वैष्णवीच्या म्हणजे ते माहेरची ती कसपटे त्यांच्याकडनं ही या हगवणेंना देण्यात आली होती. त्याच्या चावीची प्रतिकृती आहे. आणि नुसतं इतकंच नाही दिलेलं, थोडी नजर जर का तुम्ही त्याच्या मागे टाकली तर तो जो राजवाडा दिसतोय, तो राजवाडा हा सेट आहे लग्नासाठी बनवलेला, ज्याचा व्हिडिओ तुम्ही आता या आमच्या बातम्यांमध्ये सुद्धा बघितला असेल आणि सोशल मीडियावर सुद्धा दिसतोय. तो राजवाडा आहे अख्खा. त्याच्यासाठी जवळपास 1.25 कोटीचा खर्च नक्की झाला असेल. फॉर्च्युनर सुद्धा देण्यात आली. त्याच्यानंतर 50 तोळे सोनं देण्यात आलं, 10 किलो चांदीची ताटं देण्यात आली. आणि हे कमी म्हणून की काय, अजून हगवणेंना हवंच होतं काही ना काही. ही हवस, ही पैशाची हवस काही त्यांची संपत नव्हती, त्यांना आणखी हवं होतं. यासाठी त्या मुलीवर अत्याचार चालू होते. याची आता सगळी माहिती पुढे येते. स्वतः कसपेटे कुटुंबे त्या बाबतीत सांगतायत. हगवणे कुटुंबियांनी लग्नात वैष्णवीच्या कुटुंबियांकडे टोयोटा फॉर्च्युनर मागितली, ती दिली. आणि अखेर लग्नात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या हस्ते ही चावी देण्यात आली. आणि गमतीने का होईना पण अजित पवारांनी जणू काही भविष्याचं वर्तवलं होतं की काय असं वाटावं. कारण त्याच्यात त्यांनी या हगवणेंना असं विचारलं की त्यांनी तुम्हाला दिली का तुम्ही ती मागितली? अजित पवार कदाचित गमतीमध्ये बोलून गेले असतील, पण जे बोलून गेले ते प्रत्यक्षात खरं ठरलं, कारण ते मागण्यात आलं होतं. हे नंतरच्या सगळ्या घटनांमुळे दिसतंय. या लग्नातल्या व्हिडिओत वैष्णवी मात्र खूप खुश दिसते. कुणाच्याही, तुमच्या आमच्या कुणाच्याही घरामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा तिच्या मनात जी स्वप्न असतात नव्या संसाराबद्दलची, तसाच चेहरा तिचा सुद्धा बघायला मिळतो. त्यामुळे आपल्यातल्या अनेकांना कदाचित हळहळ वाटेल, जे स्वाभाविक आहे. हे निखळ हास्य काही तासात सुद्धा टिकलं नाही, कारण दुसऱ्याच दिवशीपासून या सासरच्यांनी अधिक हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला. आधी शाब्दिक टोमणे, शिवीगाळ, नंतर मारहाण. या छळाला सीमाच उरली नाही. आणि कहर म्हणजे तुम्ही विचार करू शकता, लग्न झालेले 2च वर्षांपूर्वी वैष्णवी गर्भवती असताना देखील तिच्या पतीने तिला मारहाण केली, तिच्या चारित्र्यावर शंका घेतली.
आणि तिला घरातून हाकलून दिलं. त्यानंतर वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला. मात्र तिच्या आई वडिलांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवलं, जिथं तिचा पुन्हा छळ सुरू झाला, तो शेवटच्या दिवसापर्यंत. आणि अखेर 16 मे 2025 रोजी म्हणजे आता नुकताच वैष्णवीनं गळफास घेतला. अवघ्या काही महिन्यांचं मूल ज्या खोलीत होतं त्याच खोलीत वैष्णवीनं तिचं जीवन संपवलं. त्यानंतर पती शशांक, नणंद आणि सासूला पोलिसांनी अटक केली. मात्र सासरा राजेंद्र हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा अजूनही फरार आहे. आता इथे हा आणखी एक प्रश्न तयार होतो, तो अशा प्रकारे: पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? अजित पवार. लग्नाला कोण गेले होते? अजित पवार. सरकार कोणाचे? अजित पवारांचं. म्हणजे ते महायुतीचा एक सरकारचा भाग आहेत आणि पालकमंत्री, त्यामुळे सरकार त्यांचं आहे. आणि अशा वेळी बरं, हा हगवणे म्हणजे कोणी वाल्मिक कराड नाही. वाल्मिक कराडचं नेटवर्क होतं, गुंड दिमतीला होते. हा तर तुमचा एक नीट काय तालुका तिकडच्या सगळ्या मुळशीचा अध्यक्ष वगैरे होता संघटनेतला. तो फरार होतो आणि पकडता येत नाही. आता या मधल्या काळामध्ये तो सगळं अटकपूर्व जामीन वगैरेच्या सगळ्या गोष्टी करणार. ही वेळ कशी दिली जाते? ही सर्वसामान्यांना मिळते का? पण हे प्रश्न विचारायला अजित पवार आपल्यासोबत नाही येत आता इथे. आणि त्यांना प्रश्न विचारणार कोण? कारण प्रश्न विचारले की ते चिडतात. त्यांना पत्रकारांवर चिडता येतं, पण आपल्या पदाधिकाऱ्यावर चिडता येत नाही. एक मोठी वेगळीच गंमत आहे. आता या हगवणेला जर का वेळच्या वेळी आळा घातला असता आणि अजित पवारांना जर का याची थोडी कल्पना जरी असती, तर किमान न्याय मिळवून देण्यासाठी, कारण जाणारा प्रत्येक क्षण हा या सगळ्या प्रकरणातील पुरावे कॉम्प्रोमाइज करणारा ठरणार आहे. आणि म्हणून एबीपी माझाची अपेक्षा आहे की या हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा लवकरात लवकर सापडले पाहिजेत. कारण मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवीचं बाळ त्यांच्याकडे आहे. ज्या बाळाच्या पितृत्वाबद्दल या हगवण्यांच्या शशांकनंच आक्षेप व्यक्त केला होता, जो तिचा नवरा आहे, आता मात्र ते बाळ देत नाहीयेत. दरम्यान वैष्णवीला कशा प्रकारे अमानुष छळ सुरू होता याबद्दल तिच्या आईवडिलांनी सविस्तर सांगितलं. वैष्णवीनं काय भोगलं हे ऐकताना तुमचेही डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही. पण ऐकूयात काय सांगतायत कसपटे, म्हणजेच वैष्णवीचा आई बाबा. तर पहिले स्टार्टिंगचे थोडे दिवस तर तिने काहीच सांगितलं नाही आम्हाला, कारण तिने लग्न केलं होतं म्हणून स्वतःच्या मनाने. ते आई वडिलांना त्रास नको म्हणून तिने काही सांगितलं नाही आम्हाला स्टार्टिंगचे. ज्यावेळेस गौऱ्या मागितल्या म्हणलं, अगं आम्ही सगळे म्हणलो, अगं मातीच्या गौऱ्या देतात, चांदीच्या नाही देत बाळा. मग ती रडून रडून सांगायला लागली, मला खूप त्रास देतात ते. मग तिथून पुढे तिने थोडं थोडं सांगायला सुरुवात केली, पण स्पष्ट कधीच सांगितलं नाही. यावेळेला पहिल्यांदाच मारहाण झाली की याच्या आधी ही वारंवार दरवेळेस तिला टोकायचे. अहो, तिच्या नंदेनी 2 महिन्यापूर्वी एवढी तिला मारली, तिच्या अंगावरती तुकली. दोघी माय लेकींनी तिला गाडीत आणली, बालेवाडीपर्यंत आली. इतके टॉर्चर करत 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 आली. आणि शेवटी माझी मुलगी म्हणली की मी इथं नदी आलेली, इथून उडी टाकीन गाडीत. त्यावेळेस गप्प बसल्या. इथं आल्यानंतर त्या सासूचे मी पाय धरले, नंदेचे पाय धरलेत, की माझ्या लेकराचं काय चुकलं असेल मी तुमचे पाय धरतो. अशी ती नवऱ्याचे जावयाचे म्हणजे मी पाय पकडलेले आहेत, नंदेचे पाय धरलेत, सासूचे पाय धरलेले. की तिचं चुकत असेल तर हात जोडून पाय जोडून विनंती करायचो. माझ्या मुलीचा संसार वाचवायसाठी आम्ही खूप प्रयत्न केले. खूप आता सुद्धा 2-4 महिन्यापूर्वी त्यांनी मोबाईल मागितला माझ्याकडे, तो सुद्धा मी 1.5 लाख रुपयाचा मोबाईल सुद्धा पुरवला. वैष्णवीच्या आई वडिलांचं हे सगळं म्हणणं ऐकत असताना आमच्या अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं असेल याची मला खात्री आहे. वाईटही वाटलं असेल आणि त्याचवेळी तुमच्या मनात त्यांच्याबद्दल रागही आलेला याची सुद्धा मला कल्पना आहे. तुमच्या मनात हाच प्रश्न असणार ना की एवढं सगळं होईपर्यंत तुम्ही सहन का केलं? जेव्हा तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, मारझोड करत होता, इतका प्रचंड पैसा देऊन तो ऐकत नव्हता, तर मुलीला स्वतःकडे का नाही आणलं? तुमचा ही प्रश्न आपण विचारणार आहोत, कारण हे माझ्याही मनातले प्रश्न आहेत, हे आमच्याही मनातले प्रश्न आहेत. दरम्यान वैष्णवीचा पती शशांक सारख्या पुरुषांना पत्नीचे आईवडील म्हणजे एटीएम जणू वाटतात. आपल्याला जे काही हवंय ते स्वतः कमवण्याची धमक प्रत्येकात पाहिजे, मनगटात पाहिजे, पण दुर्दैवाने तसं होत नाही. वैष्णवीला तिच्या आईवडिलांनी हुंड्यात काय काय दिलं होतं, किंवा हगवणे कुटुंबियांच्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण केल्या होत्या याची यादी पाहिली तर थक्क व्हायला होतं, राग येतो. त्याच मागण्या पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि ग्राफिक्समधून पाहूयात हे काय काय मागत होतं आणि काय काय दिलं जात होतं. काही वेळा तर कसपटेंबद्दल सुद्धा वाईट वाटतं की एवढं तुम्ही देत होता, हे लग्न होतं का व्यवहार होता? वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नात दिलं 51 तोळे सोनं, 95 ते 96 हजार प्रति तोळा, म्हणजे लक्षात घ्या जवळपास 51 लाख रुपये देऊ केले सोन्याच्या रूपानं. हगवणे कुटुंबाला हुंड्यात दिली फॉर्च्युनर गाडी. त्यानंतर 7 किलो वजनाची चांदीची ताटं आणि भांडी. अधिक महिन्यात जावायला सोन्याची अंगठी. हुंडाबाज हगवण्यांचा हावरटपणा, हवस, पैशाची हवस, संपत्तीची हवस, दुसऱ्याचं टाळूवरचं लोणी खाण्याची हवस. वैष्णवीच्या नवऱ्याला 1.5 लाखांचा मोबाईल गिफ्ट सुद्धा करण्यात आला.
हे शहाण्याला सहज कळतं की हा सगळा प्रकार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याला हुंडा म्हणतात. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला 50,000 ते 1,00,000 रुपये मागितले जायचे आणि याच्याही बातम्या येतात की वैष्णवी आई वडिलांना सांगायची की आई बाबा पैसे हवेत, 50,000 हवेत, ₹1,00,000 हवेत. शेवटी किती पुरणार कसपटे कुटुंबीय, आणि त्यामुळे त्यांचा सुद्धा धीर खचू लागला होता. जमीन खरेदीसाठी 2 कोटी जेव्हा मागितले शशांकने, तेव्हा मात्र कसपटेंनी हाय खाल्ली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की एवढे पैसे देता येणार नाही. त्याच्यावर सुद्धा शशांक थांबला नाही. त्याने धमकी तर दिलीच, तुमचं काय ते बघून घेऊ, आणि त्याच वेळीच वैष्णवीला सुद्धा ऐकवलं की तुला पोसायला मी लग्न केलेलं नाहीये. आणि त्यांनी तिच्या वडिलांना असं सांगितलं की तुम्हाला शक्य नसेल तर तुमची कोणाशी पार्टनरशिप आहे त्याच्याकडनं पैसे मिळवून द्या, म्हणजे सासऱ्याची वाट लागली तरी चालेल पण आपल्याला 2 कोटी उडवायला पाहिजेत, हे शशांकचं स्पष्ट होतं मला. या दरम्यानच्या काळामध्ये वैष्णवीनं आत्महत्या करण्याच्या काही दिवस आधी तिच्या एका मैत्रिणीला काही ऑडिओ मेसेजेस पाठवले होते आणि त्यात तिनं तिची अवस्था बोलून दाखवली होती. काय बोलली वैष्णवी, काय तिच्या मनात खदखदत होतं, याची एक चुणूक आपल्याला दिसते, आपण पाहूया. मला म्हणते पिंकी ताई की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणली आत्तापर्यंत घरी, म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी, एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे, आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली, नुसतं अगं लय गं काय सांगू तुला. मग अशी पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी. दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे. त्यामुळे मी ठरवलं की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला, आणि मी सांगितले पप्पांना पण. पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार, म्हणून आपण ते आल्यावर. माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला. या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय. सासू सासरे काय ते तसेच वागतात असं, पण त्यांचं कामच असतं असलं वागणं. पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना, लय चुकलं आहे माझं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना, तिथं चूक झाली माझी. सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेल्या. तुला ही छोटी गोष्ट वाटते का गं? हे ना मीही माझ्या आयुष्यात कधी इमॅजिन पण नव्हतं केलं, आणि ती इतकी घाण बोलली आहे ना, मला शिव्या शाप दिले अक्षरशः त्या माणसांनी. मी विचारच नाही करू शकत तिथं पोहोचायचा. तुम्ही ऐकली ही क्लिप, तुम्ही वैष्णवीचा आवाज ऐकला, त्याच्या मागे मध्येच येणारा बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. विचार करा काय भावना असतील तिच्या, आणि त्याच्यात तिची वेदना ही होती की आपण आई वडिलांचं न ऐकला किंवा विरोध करून लग्न केलं, ही चूक झाली. आता हिची न बोललेली वेदना ही असणार की आपण जिथे आपल्या माहेरच्यांचं ऐकलं नाही आणि लग्न केलं असेल तर आता कोणत्या तोंडाने परत यायचं. आणि हा अनेक मुलींचा हा एक प्रश्न होऊन जातो, ज्याला प्रेमविवाह म्हणतात. वस्तुतः असं विचार करायची काही गरज नाही, तेही घर त्यांचंच आहे, माहेर तर उलट जास्त हक्काचं आहे. पण केवळ या द्विधा, जी स्वतःवरती लादून घेतलेली द्विधा मनस्थिती असते, त्यात या मुली सापडतात आणि कधी कधी त्यांची वैष्णवी होते. याच्या आधीच्याही घटना आपल्याला दिल्लीमधल्या हत्याकांडात बघायला मिळाली होती. दरम्यान हे हुंडा मागणार आणि त्यासाठी सुनेचा छळ करणारे 200% दोषी आहेत, त्यांची तर काही बाजूच नाही घ्यायची आहे. पण ज्यांच्याकडे हुंडा मागितला जातो म्हणजे माहेरकडचे, त्यांनी देखील सजग आणि स्वाभिमानी बनण्याची गरज आहे. विवाह ही एका सुंदर नात्याची सुरुवात आहे, तो व्यवहार नसतो. आणि म्हणूनच वैष्णवीच्या आई वडिलांना आणि त्या निमित्तानं असे सगळे आई वडील की ज्यांनी केवळ आमच्या मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं, तिचा संसार सुखाचा व्हावा, यासाठी सासरकडच्यांच्या अशा मागण्या पूर्ण केल्या, ज्या वस्तुतः मागण्यांमुळेच हे कळतं की हे सासरकडचे केवळ लोभी आहेत, हवस आहे त्यांच्या मनात संपत्तीसाठी, आणि ते तुमच्या मुलीवर मुळीच प्रेम करत नाही. पण हे कळून सुद्धा ज्यांचे डोळे मुलीच्या प्रेमामुळे आंधळे झालेले आहेत किंवा हात बांधले गेलेले आहेत, ते देऊन बसतात सगळ्या गोष्टी. माहेरकडच्यांची तर त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची होऊनच जाते, मुलीला सुद्धा सुख मिळत नाही. कोणकोणते प्रश्न आहेत आम्हाला अशा या माहेरकडच्यांना विचारायचे? ते प्रश्न कसपटेंपुरता नाही आहेत, आणि हे प्रश्न विचारताना कसपटेंना दुखावण्याचा हेतू नाहीये, ही वेदना आहे जी आमच्या प्रेक्षकांच्या मनात आहेत. त्यामुळे हे प्रश्न आम्ही त्या सगळ्या आई वडिलांना विचारतोय ज्यांनी खस्ता खाऊन असे हुंडे दिले आणि स्वतःची आणि आपल्या मुलीची सुद्धा एक अवस्था बिकट करून घेतली. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला. आमचे प्रश्न, एबीपी माझाचे प्रश्न अशा सगळ्या आई वडिलांसाठी.
ज्या लग्नात 50 तोळे सोनं, फॉर्च्युनर, आणखी काय 51 तळे सोनं आणि 10 किलो चांदीची ताटं दिली जातात, त्याला आपण लग्न म्हणायचं का व्यवहार म्हणायचा? वैष्णवी बाळंत असताना तिच्या दरवेळी वैष्णवी माहेरी आल्यावर सासरच्यांसाठी पैसे मागत होती, तेव्हाच तिच्या आईवडिलांना संशय का आला नाही हा सुद्धा प्रश्न आहे. वैष्णवी बाळंत असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला, तेव्हाच प्रकरण कोणत्या थराला गेलं हे कळलं नाही का त्यांना? आणि वैष्णवीनं आत्महत्येचा पहिला प्रयत्न केला, तेव्हाच संबंध तोडून मुलीची सुटका का केली नाही? असे सगळे प्रश्न मनात आहेत. असे सगळे सिम्पटम्स, अशा सगळे चिन्ह दिसत होती की जेव्हा कसपटे कुटुंबीय आपल्या मुलीला वाचवू शकले असते, त्यांना लक्षात आलं होतं आत्महत्येचा प्रयत्न करते तुमची मुलगी आणि तुम्ही तिला परत घरी आणत नाहीत, मग आणखी काय व्हायचं राहिलं होतं? तुमच्या मुलीवर चारित्र्याचे शिंतोडे उडवले गेलेत, बाळ नाकारलं गेलं, आणखी काय ठरल्यानंतर तुम्ही तिला घरात आणणार होतात? तुम्ही एक प्रकारे संदेश दिला होता की हे घर आता तुझं उरलेलं नाहीये, आणि हे अनेकांकडून होतं आणि तिकडे त्या मुलीची कुचंबणा होते. वैष्णवीचे सासरे म्हणजेच राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्यामुळे पोलीस दबावाखाली काम करतायत असा आरोप होतोय. पोलिसांनी मात्र हे दावे फेटाळले. तपासात आतापर्यंत काय प्रगती झाली याची माहिती आम्ही पिंपरी चिंचवडचे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस सुनील कुऱ्हाडेंकडून जाणून घेतले. पाहूया. याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये प्रोग्रेस आहे. 21 तारखेपर्यंत 3 आरोपींची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि उर्वरित आरोपींना शोधाचं काम चालू आहे. त्याचबरोबर आम्हाला सदर घटनेच्या क्रमामध्ये सायंटिफिक पुरावे, त्याचबरोबर टेक्निकल एव्हिडन्स आणि साक्षीदार, सरकारी पंच घेऊन आम्ही ई साक्षीचे पंचनामे, या सगळ्या गोष्टी अगदी प्रोग्रेसने आणि बारकाईने चालू आहेत. आणि आरोपींना सुद्धा शोधण्यासाठी वेगवेगळ्या 3 टीम काढलेल्या असून त्यांचा देखील शोध घेत आहोत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे जे त्या लग्नाला सुद्धा वैष्णवीच्या उपस्थित होत्या, त्यांनी अतिशय भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या घरात सुनांचा छळ होतोय मला माहीत होतं, म्हणून त्यांच्या घरच्या एका कार्यक्रमात मला निमंत्रण असून मी गेले नाही आणि मी काय येत नाही याचं खरं कारण मी राजेंद्र हगवणेंना फोनवर सांगितलं, असंही सुळे म्हणाल्या. खरं तर गेल्या 1 महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे एक कार्यक्रम होता. मी मुद्दामून त्या कार्यक्रमाला एवढ्यासाठीच गेले नाही, कारण का मला दर्शवायचं होतं की तुमच्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, ती पोलीस ठाण्याला आहे, अशा कुटुंबाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही. आणि मी त्यांना कळवलंही होतं ते, कारण का त्यांच्या 2 सुना ह्या जर डोमेस्टिक व्हायलन्ससाठी पोलीस ठाण्यात जात असतील आणि त्यांच्या केसेस चालल्या असतील, म्हणून मी तो कार्यक्रम रिग्रेट केला. मी म्हटलं मी या कार्यक्रमाला जाणार नाही. मी त्यांना कळवलंही की हे कारण आहे म्हणून मी येणार नाही. आणि याच विषयावरती 0वरची चर्चा आपण पुढे घेऊन जाणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत, आपल्यासोबत वैष्णवीचे आईवडील सुद्धा असणार आहेत. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी लोकांच्याही प्रतिक्रिया या कार्यक्रमाला जाहीर केल्यानंतर आलेल्या आहेत. काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यानंतर जाऊयात आमच्या गेस्ट सेंटरला, मीडिया सेंटरला जाऊन आजच्या काही प्रतिक्रिया बघूयात, कोणाच्या लोक काय म्हणतात या सगळ्या विषयावरती. सुनेचा छळ आणि हुंड्याची मागणी हे आजही महाराष्ट्राचं वास्तव आहे का, हा आम्ही प्रश्न विचारलेला आहे, ज्याचं उत्तर आपण सगळ्यात शेवटी बघणार आहोत. पण तुर्तास आपण बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया, म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया. हे वास्तव जरी असलं तरीही आता सर्वात जास्त छळ सुनेकडून सासू सासऱ्यांचा होतोय, कारण सून त्यांच्यामध्ये आई वडील बघत नाही, असं कृष्ण पाटील यांचं मत आहे. एक वेगळीच प्रतिक्रिया आहे. अर्थात हे प्रमाण किती आहे बघावं लागेल आपल्याला. महाराष्ट्रच नाही तर अख्ख्या देशाचं वास्तव आहे असं सुशांत दंडवते म्हणतात. हुंड्यासाठी छळ हे देशाचं वास्तव आहे. त्यानंतर आता जावयाचा छळ आणि घटस्फोटासाठी लाखोंची मागणी हा प्रकार सुरू झालाय. खूप मुलं पत्नीच्या आई वडिलांच्या दडपणात आपल्या आई वडिलांना सोडून जगतायत, असं सुद्धा एक प्रतिक्रिया आलेली आहे प्रदीप कोरडे यांची. हा धंदा झाला आहे बघा बारकाईनं, अशी एक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे श्याम जाधव यांनी. तर सुहास तावरे म्हणतात द्या अजून श्रीमंत लोकांना पोरी, असं सुद्धा त्यांनी एक टिप्पणी केलेली आहे. एक प्रकारे त्रागा व्यक्त केलेला आहे की ज्यांचा मोठं घर म्हणतात तसा पोकळ वासा कसा आहे तो बघायला मिळाला. योगेश मुंडेंनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. हो, आजही महाराष्ट्रात सोन्याचा छळ आणि हुंड्याची मागणी ही गंभीर समस्या आहे. कायद्यानं हुंडा बेकायदेशीर असला तरी समाजात अजूनही तो सर्रास पाहायला मिळतो. अनेक स्त्रिया मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ सहन करत राहतात, असं योगेश मुंडेंनी लिहिलेलं आहे. सविस्तर प्रतिक्रिया आहे.
तर तृप्ती भोसले लिहित आहेत, दुर्दैवाने हो, सुनेचा छळ आणि हुंड्याची मागणी हे आजही अनेक घरांमध्ये वास्तव आहे. कायदे असूनही सामाजिक मानसिकता आणि रूढी अजूनही बदललेली नाही. शिक्षण, जागरूकता आणि कठोर अंमलबजावणी हाच यावर उपाय आहे. तृप्ती भोसलेंची अतिशय चांगली प्रतिक्रिया, सविस्तर, नेमकी आणि उपायांसकट लिहिलेली. पवन लिहित आहेत, लग्नाआधीच घर, गाडी, बंगला, सरकारी नोकरी हा पण त्या मुलाचा मानसिक छळच आहे. जे 50-52 वर्षात मुलीच्या बापाला जमलं नाही ते 30 वर्षांच्या मुलाकडून अपेक्षा करतात. याचा विचार करावा असा नाही का वाटत तुम्हाला? दोन्ही बाजूने प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यामुळे हा विषय किती गहन आहे, लोकांच्या मनात किती बसलेला आहे हे आपल्याला या निमित्तानं कळतं. आणखी एक प्रसाद मानेची प्रतिक्रिया, सुनेचा छळ करताना संपूर्ण कुटुंब त्यात सामील असतं. खास करून सासूकडून जास्त त्रास दिला जातो. मुलीचा छळ करून जास्तीत जास्त ओरबाडण्याची प्रवृत्ती असते. आणि यानंतर आपण जाणार आहोत आमच्या गेस्ट सेंटरमध्ये, जिथे आता आपल्यासोबत आहेत वैष्णवीचे आई वडील, मी आणि त्याशिवाय आपल्याला रोहिणी खडसे सुद्धा दिसत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या. मी पहिल्यांदा कसपटे काका काकूंचं पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण कसपटेची मला कल्पना आहे घरामधलं कोणीतरी गेलेलं आहे आणि आज दिवसभर तुम्ही माध्यमांशी बोलला असाल तरी सुद्धा मी तुम्हाला कार्यक्रमात बोलावलेलं आहे आणि एका वेदनादायी विषयावरती तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलायला लावतो. यासाठी मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. पण तुम्ही जर का बोललात तर तो विषय लोकांपर्यंत जाईल आणि म्हणून मी तुम्हाला हा त्रास परत एकदा देतो. यासाठी पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो. मला कसपटेची माझा पहिला आपल्याला प्रश्न विचारायचा, जो आमच्या सगळ्यांच्या मनात आहे, की तुम्हाला कितीतरी अशी दाखले मिळत होते की तुमच्या मुलीला दुसऱ्या दिवसापासून त्रास होतोय, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला, त्यांच्या मागण्या थांबत नव्हत्या, तर मग तरी सुद्धा तुमचा हात दगडाखाली का होता? तुम्ही तिला घरी का नाही बोलून घेतलं? कसपटे काका. साहेब, कोणत्या बापाला वाटेल की मुलीचं संसाराचं वाटोळं व्हावं? कुठल्या आईला वाटेल की मुलीचं वाटोळं व्हावं? सांगा मला, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. माझ्या मुलीच्या सुखासाठी मी सगळं करत गेलो. माझ्या मुलीच्या सुखासाठीच मी तिला 2 गोष्टी, तिला मुलगा झाला, त्यानंतर होईल चांगलं, होईल चांगलं. आज नाही, मुलाकडे बघून सुधारतील, हो, पाहुणे सुधारतील, हो, बरोबर आहे. आहे बाळ मोठं मोठं होत जाईल, होईल, पहिले दिवस जातील, हो, अशा हिशोबाने मी तिला म्हणत गेलो की बाबा होईल चांगलं, म्हणून पाठवायचो मी. पैसे द्यायचो, पैशासाठीच हे चाललं. पैसे द्यायचो, 2 गोष्टी बाळाला सांगायचो. ती गेले की 8-15 दिवस, महिनाभर, 1.5 महिना असं राहायची व्यवस्थित. 2 महिने, 3 महिने अशी राहायची. कसपटे काका, एक प्रश्न मनात असा येतो की शेवटचं म्हणजे आम्हाला जे काही बातम्या आणि FIR मधून कळलेलं आहे की शेवटी एकदम 2 कोटी रुपये मागितले, तेव्हा मात्र तुमचा सुद्धा नाईलाज झाला, तुम्ही ती मागणी पूर्ण करू शकला नाहीत. पण या मधल्या काळात कधी वैष्णवी म्हणायची का की मला हे आता नातं नकोय, मला थांबायचंय, मला डिवोर्स घ्यायचंय, किंवा असं काही बोलणं झालं होतं? नाही, डिवोर्स तसलं नाही, तसलं आमच्या स्वप्नातही नाही आलं आणि मनातही नाही आलं. तसं काही डिवोर्सचं काही झालं नाही. म्हणजे डिवोर्स वगैरे किंवा मला, हा, ती कायम सांगायची आल्या की, बरं, पप्पा घरचे पैसे मागतात, हम्म, घरचे पैसे मागतात. ठीक आहे, पैसे मागतात तर मग घे बाई, जाऊ दे, पैशासाठीच म्हणतात का काय? नाही, पैशासाठी नाही, द्या, पैसे लागतात, पैसे मागतात. पैसे द्यायचो मी, आपले 50,000 ते कधी 80,000, कधी बरं, कधी 40,000, तसं असेल तसं त्या वेळेला असं, घे बाई, आपली जातो, जाऊ दे, बघू, बरोबर आहे. 4 दिवसांनी बघू, असंच चालायचं. त्यातलं साडी घे, बरं, साडी घे, कपडे घे. ड्रेस जरी तिला घेतले, हो, आता 2 महिन्यापूर्वी साहेब माझ्या मुलीला मी ड्रेस घेतले, 10-15 हजाराचे ड्रेस घेतले असते. बरं, ती आली इकडं, तर त्या दिवसापासून त्या पाहुण्याने तुझ्या बापाने ड्रेसच का घेतले? बरं, ते घेतलेले ड्रेस सुद्धा घालायचे नाही, तिला साडीच घालायला लावली. बरं, साडीच घालायची, अच्छा, ड्रेस घालायचे नाही आजपासून. बरं, असा हा असे मानसिक थोडे टॉर्चर करणे. किचन मध्ये जरी ती गेली तरी ननन बोलेल, सासूला घालून, सासू बोलेल, असं घालून पाडून तिला बोलणं. बरं, तुला हेच करता येत नाही, तुला तेच करता येत नाही, तुला बाळाला सांभाळता येत नाही, 3 बाया आहेत आपल्याकडं, आम्हाला तू काय करती? असं 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 हे करायची ती, असं सारखे हे करायची.
कसपटेजी, या सगळ्या प्रकरणामध्ये एक माहिती अशी पण आली, एक ऑडिओ क्लिप सुद्धा आली, ज्याच्यामध्ये वैष्णवी असं म्हणते आणि जे समोर पण आलेलं आहे की त्यांच्या त्या लव्ह मॅरेजला, प्रेमविवाहाला बहुधा तुमचा माहेरकरच्यांचा विरोध होता आणि नंतर तिने ते म्हटलं सुद्धा की माझ्याकडनं चूक झाली की मी हे लग्न मुळात केलं. तर नेमकं कसपटे काका काय नेमकी अडचण होती किंवा काय तुमचा मुद्दा काय होता विरोधाचा आणि तुम्ही तो वैष्णवीला समजावला होता का? त्यांचं जरी अफेअर होतं कॉलेजमध्ये असताना किंवा तो कॉलेजमध्ये होतं हो. त्यात कुठं काय होतं ते नाही मला. पण ज्यावेळेस मला आमच्या गावातनं एक ग्रस्तानी त्या मुलाची पत्रिका दाखवली, बरं. असा मुलगा आहे, त्या मुलीला दाखवायचं, बघा तुम्ही. बरं. परत व्यक्ती चांगली आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्यांच्या घरात त्यांचा मुलगा आहे, हो. असं तसं. ठीक आहे म्हणलं, 2 दिवसांनी जर माहिती घेऊन सांगतो. हम्म. पण आमच्या गावाशेजारी त्यांचं गाव आहे, वाकड आणि भूगाव बोकुम म्हणून चांदणी चौकाच्या आतमध्ये त्यांचं गाव आहे. त्या गावातला मुलगा, मग मी जरा बाहेर चौकशी केली. ठीक आहे, प्रतिष्ठा असली तरी मला काय त्यांच्यावरती विश्वास नव्हता, कारण त्यांचं घराची रूपरेषा, बरं. बाकी या काही गोष्टी मला काय त्यांचं बाकीचं बॅकग्राऊंड थोडं थोडं कळलं होतं. बरं. की असं आहे तसं आहे. चौकशी केल्यानंतर मी त्यावेळेस मला सांगितलं की मला काय मुलगी द्यायची नाही तिथं. बरं. नाही द्यायची म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणलं, नाही द्यायची. ते पण काय हे केलं नाही. हम्म. त्यानंतर मग मी काय केलं, 4-2 महिने गेले हम्म. आणि दुसरी 2 स्थळं पाहायला लागले, हम्म. चांगली लोक. बरं. त्या दोन्ही लोकांना त्यांनी त्या शशांकनी हम्म. फोन करून माझ्याला मुलीचं पाठवलं. बरं. फोन करून सांगितलं की तुम्ही काय लग्न, जे काय बोलला असेल ते आम्हाला फक्त सांगितलं की हां. नाही जमणार म्हणून संपलं. बरं. मग त्यानंतर आता माझा पर्याय शेवटी उरला नाही. गावात बदनामी व्हायलाच लागली. 2 ठिकाणी सांगितलं, अजून 4 जरी पाहिली हम्म. तरी तो मुलगा असंच करणार. म्हणून मग मी शेवटी पर्यायाने तिथं हम्म. त्यांची गाठ घेतली. त्याच्या अगोदर असं झालं होतं, आमची मिटिंग झाली होती बरं. की ते दोघं भाऊ, ते जुळे भाऊ आहेत, हम्म. सुशील आणि शशांक, हम्म. आणि ननंद एक आणि सासू सासरे. पण ते आहे ननंद, सासू आणि ते 2 भाऊ, त्यांच्याबरोबर मिटिंग केली अगोदर बरं. की तुम्ही असं काही करू नका, हम्म. माझे मुलीचं लग्न मोडू नका, हे करू बरं. नका, तुम्हाला काही होणार नाही. त्यावेळेस मी म्हणलं एखाद्या भिकाऱ्याला देईन पण तुम्हाला देणार नाही मुलगी, बरं. असं आमची शाब्दिक झालं होतं. हम्म. आहे काय तुमच्याकडे प्रॉपर्टी नाही, हे नाही, ते नाही, बऱ्याच काय गोष्टी करू. बरोबर आहे. पण त्यांनी त्यानंतर माझ्या मुलीला ते पळून न्यायला आले. हम्म. एक दिवस पळून न्यायला आले. हम्म. पळून न्यायला आल्यानंतर माझे दाजी आहेत, त्यांना माझ्या मुलीने मेसेज केला की मी चालले म्हणून. हम्म. चालले तर मग त्यावेळेस आम्ही अडवलं. पण आता माझ्या मुलीचीच मानसिकता अशी होती की मी दुसरीकडे करणार नाही. बरं. आता शेवटी तिच्या सुखासाठी मी पर्यायाने त्यांचे पाय धरले. हम्म. पाय धरले म्हणजे मुली म्हणलं तुला तो त्याच मुलगा पाहिजे, तर ठीक आहे. मग त्यांच्याकडे जाऊन आमचं झालं, बैठक झाली. हे झालं. बरं. बैठकीत आता मी अडकून गेलो. बरोबर आहे. त्यांना माहिती झालं की आता काय खरंय. कुठं जात नाही. खरंय. मग त्यांनी असं साखरपुडा झाल्याच्या नंतर त्यांनी मागणी मग करायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मग आमच्याकडे कुमकुम तिलक होतो. बरं. कुमकुम तिलक झाला, साखरपुडाही झाला, लेनदेनाचा विषय करायचा. त्यावेळेस करून द्या म्हणले. हम्म. पहिले म्हणले करून द्या, पण नंतर साखरपुडा झाल्यानंतर बाकी त्यांनी जे सुरुवात केली, बरं. ती सुरुवात अशी केली की मी हो. 25-30 तोळे केले होते. 25-30 तोळे केले होते मुली. बरं. मला 25-30 कसपटे काका, केले, मला घरी कसपटे आणले. काका, तर काकूंच्या तिची कानामध्ये इयरफोन आहे की नाही मला माहित नाही, पण मला काकूंना विचारायचं आहे की शेवटी आई मुलीचं नातं वेगळं असतं, ते वडिलांपेक्षा सुद्धा जास्त घनिष्ठ असतं, कारण आई मुलीचं नातं आहे ते. कधी या मधल्या काळामध्ये वैष्णवीने कसपटे काकूंना किंवा म्हणजे स्वतःच्या आईला कधी काही सांगितलं का की आता असह्य होत आहे किंवा मला याच्यातून आता सुटका करून घ्यायची, कधी त्या मन मोकळं केलं होतं त्यांच्याकडे? पूर्ण मन मोकळं नव्हतं केलं. बरं. पण बोलायची ती की मला खूप टॉर्चर करतात ते, हम्म. मानसिक शारीरिक खूप त्रास देतात ते. बरं. आणि त्यांनी स्टार्टिंग गौरायांपासून केली. बरं. गौराया म्हणले की आम्हाला चांदीच्या वगैरे हव्या ते. बरं. त्याच्यानंतर मग पैशाची मागणी करायला सुरुवात केली. बरं. मग ते असंच थोडं चालू राहिलं. मग शेवटला त्यांनी साहेब काय झालं, यांनी माझ्या मुलीचा साखरपुडा करून घेतला, बरं. मला पूर्ण ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर 25 तोळ्याऐवजी ते 50 तोळे गेले. हम्म. 50 तोळेच पाहिजे, हम्म. 50चे 51 झाले. ते झाले. म्हणले मी तांबे पितळाची भांडी देणारा माणूस. हम्म. मला म्हणले की मला चांदीचीच भांडी पाहिजे. हम्म.
आमचं काय आम्हाला जाणतीची झालं पाहिजे. बरं. ते ठीक आहे म्हणलं, तेही देऊ. हं. त्यानंतर मी 25 लाखाची MG हेक्टर गाडी बुक केली बरं. वाकड हायवेला. बरं. त्याला ते समजल्यानंतर त्याने फोन करून सांगितलं की मला ती गाडी नकोय, हं. तुम्ही जर फॉर्च्युनर लावत असाल तर ठीक, नाही तर मी गाडी तिथं पेटून देईन, नाही तर सोडून देईन, नाही तर मी लग्नाला उशीर करेन. बापरे. मी तिथं लग्नाच्या वेळेला या. मला फक्त काका अशा मला काही बाकीच्या गोष्टी होत आपल्याच गेल्या. आपल्याच या विषयावर पण वैष्णवीच्याच शेवटी- विषयावर बोलण्यासाठी आणखी पण मान्यवरांना मी बोलवलंय. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी एक फक्त प्रश्न विचारतो. या सगळ्या मधल्या काळामध्ये हा जो काही त्रास तुम्हाला पण होत होता, वैष्णवीला होत होता, तुम्ही कोणी तुमच्या घरातलं कोणी मोठं माणूस असेल, त्यांच्या घरातलं मोठं माणूस असेल, कोणी राजकारणी असतील की ज्यांच्या मध्यस्थीने ते ऐकतील, कारण ते ते जे हगवणे होते ते तर काय राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते, तुम्ही असा काही प्रयत्न केला मध्यस्थी घडवून आणण्याचा? नाही, मध्यस्थी घडवण्याचा तशी काही गरज वाटली नाही. बरं. कारण काय झालं, तिला तिच्या नंदेनी सुशील हागवणेने एक दिवस आता 1-2 महिन्यापूर्वी गडबड अशी केली की त्यांच्या घरी एक कामवाली आहे, त्या कामवालीला काहीतरी कान भरले का बरं. काय असं ते काय झालं, छोटी मोठी घटना. हं. आणि माझ्या मुलीच्या नावाने तिच्या नंदेला आणि सासूला सांगितलं की हे वैष्णवी तुझ्या ह्याच्यावरती शिंतोडे उडवती, हो. चारित्र्यावरती, असं काहीतरी त्यांचं त्याच्यावरून झालं. त्यावरून तिच्या नंदेने तिला एवढी मारली आणि मारली आणि वाकडला घेऊन आले. ते वाकडला घेऊन मारत म्हणा किंवा टॉर्चर करत घेऊन आले. घरी आल्यानंतर साहेब मी त्या नंदेचं आणि सासूचे अक्षरशः पाय झाले. बरं. त्यांच्या दोघींचे हातपाय पडलो, त्यांचे दोघींच्याही. म्हणलं माझी मुलगी हूड आहे, 21 वर्षात, तुम्ही 21 वर्षाच्या तिचं लग्न केलंय, हूड मुलगी आहे, काही चुकला असेल तर पदरात घ्या. बरोबर आहे. बोलली असेल, बरोबर आहे. नसेल बोलली, मला माहित नाही. मग ह्या हिशोबाने मी अल्लड आहे, समजून घ्या, तुमच्या बरं. मुलीसारखी. बरं. मलाही एक मुलगी आहे. पण ते काय ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, पण ते मुलीला सोडून निघून गेले. ठीक आहे काका, तुम्ही कसपटे काका आणि काकू तुम्ही आमच्यासोबत राहाच, कारण याच विषयावर बोलण्यासाठी. कारण वैष्णवी गेली, मात्र तिला तर परत आणता येणार नाही, पण अन्य कोणाच्याही घरातल्या मुलीची वैष्णवी होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी खूप चांगले मान्यवर आपण चर्चेमध्ये घेतलेले. तुम्ही राहा, तुमच्याकडे आपण प्रतिक्रिया मला जाणून घ्यायच्या आहेत. आपल्यासोबत अंजली दमानी आहेत, रोहिणी खडसे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या, आणि रुपाली चाकणकर ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आहेत आणि शिवाय राज्य महिला आयोगाच्या पण अध्यक्ष आहेत, त्याही आपल्यासोबत आता असतील. मी आता पहिल्यांदा जातो रोहिणी खडसेंकडे. रोहिणीजी, सगळा विषय आपल्या समोर आहे, आपली काय पहिली प्रतिक्रिया? या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात पहिले तर वैष्णवीच्या आई वडिलांसाठी आम्ही सगळे लोक एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी आहोत. जोपर्यंत वैष्णवीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा कायम ठेवू आणि तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, एवढं आम्ही नक्कीच त्यांना आश्वस्त करू इच्छितो. आज जी काही आपण त्यांच्या बोलण्यातनं जी वेदना आपण ऐकू शकतो, याचा प्रत्येक मुलीला, जिचं लग्न झालंय तिला पण आणि जिचं लग्न होऊ इच्छित आहे, त्या सगळ्यांच्या मनामध्ये आज वेदना असतील, एक भीती तयार झाली असेल की अशा प्रकारामध्ये जर सासरी छळ होत असेल आणि ह्या छळातनं जर त्या हत्यापर्यंत विषय जात असेल तर खरंच हा चिंतेचा विषय आहे. आणि प्रत्येक आई वडील हे विचार करायला आज भाग पडलंय की आपल्या मुली देत असताना आपण कोणत्या घरात देत आहोत, त्या घरामध्ये देत असताना तिथे ती सुरक्षित आहे की नाही, आणि जर ती तक्रार करत असेल की तिला मारहाण होते आहे, तर अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीने तिला त्या घरामध्ये ठेवण्यापेक्षा ती मुलगी आपल्या घरी आणणं, बरोबर आहे, हा सर्वोत्तम पर्याय आजच्या घटनेतून आपल्याला दिसतोय. हो. कारण ही जी लोक आहेत, ही विकृत मानसिकतेची जी लोक असतात, ती कधीही सुधरत नाहीत आणि हेच या घटनेतनं आपण बघितलंय. हो. कारण वैष्णवीच्या अंगावरती जे 19 जखमा आपण बघितल्या आहेत, खरंच ते फोटो बघितल्यानंतर आपल्याला प्रत्येकाच्या मनाला वेदना होतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जे लोक आरोपी आहेत, ते आरोपी फरार आहेत. ते आरोपी फरार असताना ज्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, त्या आरोपींना पक्षातनं हकालपट्टी का करण्यात आली नाही, म्हणजे रोहिणी तसं काय, रोहिणी खडसेजी तसं होण्याची शक्यताही वाटत नाहीये. बहुधा जर का हे कोण आहेत हगवणे, पिता आणि पुत्र, त्यांचा मोठा मुलगा सुद्धा पळून गेलेला आहे, त्यांनी कृपा केली पोलिसांवरती तर त्यांची वरात पोलिसांकडे येईल, नाही तर त्यांचा वाल्मिक कराड सारखंच असणार आहे. त्यांना पकडणं वगैरे तर आतापर्यंत पकडलं असतं. नॉर्मल सिटीजन्सना पकडायला पोलिसांना काय लागतंय?
त्यामुळे मला सांगा ना, हगवण्यांची या घटनेच्या वरात येत साठी- नाही पोलिसांकडे तोपर्यंत काही होणार नाहीये. ते वाल्मिक कराड प्रकरणात सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे. काही होणार नाही पोलिसांकडे जोपर्यंत सगळी कायदेशीर बाजू सामावून घेऊन कॉल रेकॉर्ड डिलीट करून सगळं काही होत नाही तोपर्यंत काही होईल याची शाश्वती नाहीये. अशी दुर्दैवाने वेळ आली आहे, कारण वाल्मिक कराडमध्ये ते बघायला मिळालेलं आहे. तो स्वतः येऊन जोपर्यंत पोलिसांकडे आला नाही तोपर्यंत काहीही झालं नाही. ही आमची सध्याची व्यवस्था आहे. त्यामुळे हा माणूस एवढी सगळी प्रकरण झाल्यानंतर हा फरार होतो. आणि कोण फरार होतोय? नामी माणूस की ज्याचं नाव सगळ्यांना माहिती आहे, त्याचं कोण कुठे जाऊ शकतोय सगळं ट्रेस करता येतं, तो सापडलेला नाहीये. मग व्यवस्थेला प्रश्न नाही विचारायचा तर कोणाला विचारायचं आहे? मी अंजली दमानियांकडे जातोय. मी रोहिणी, मी तुमच्याकडे तो रोहिणीजी, मी अंजली दमानियांकडे जातोय. अंजलीजी, या प्रकरणातले 2 प्रश्न. एक, हे जे घडलंय याच्यामध्ये एक महिला म्हणून विचार करत असताना तुम्हाला अशा काय दबाव असतो की आपल्या मुलीचं दुःख तिलाही कळतंय, माहेरच्यांनाही कळतंय, पण तिला घरात नाही आणतायत, आणि ही एक अतिशय नाजूक परिस्थिती आहे. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, या हगवणेला आणि त्याच्या पोराला अजून ताब्यात कसा नाही घेतला पोलिसांनी? प्रसन्न, मी थोड्या वेळापूर्वी वैष्णवीच्या वडिलांशी बोलले आणि खरं तर ना मला त्याच्या आधी खूप राग आला होता या दोघांवरही, म्हणजे आईवर पण आणि वडिलांवर पण, की तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून जर माहिती होतं की तिला इतका त्रास होतोय, तिला इतकं मारलं जातंय, तर तुम्ही का त्यांच्यावर ऍक्शन घेतली नाही, का त्यांना खडसावलं नाही? तेव्हा तिचे वडील ऍक्च्युली ढसाढसा रडत होते आणि मला म्हणाले की आम्ही फार छोटी माणसं आहोत, हे राजकारणी आहेत, मोठे राजकीय नेते आहेत, पण मला ते कोणी का असे ना, मला असं वाटतं की हे जोपर्यंत आपली एकतर मानसिकता, काही काही ना मला शब्द खूप खटकतात प्रसन्न, ही मी दिली, ही आम्ही त्यांच्याकडनं घेतली. अरे ते काही खाऊ आहे का? एक मुलगी म्हणजे आपल्या जीवाचा प्राण, आपला एक म्हणजे आपल्या मांसाची, आपल्या रक्ताची व्यक्ती आहे ती. आणि असं असताना आपण ती दिली, ती घेतली आणि त्याने एवढे मागितलेत. अरे असे काय वाटेल ते कोणी मागितले तरी नाही द्यायचे. आणि एवढे सगळे हुंडा प्रतिबंध कायदा आहे, अमुक आहे, त्याच्यात देणारा घेणारा सगळ्यांवर शिक्षा होते, तरी सुद्धा त्यांनी मागितले म्हणून 25 तोळ्याचे तुम्ही 51 तोळे केलेत. त्याला ही गाडी नको म्हणून तुम्ही फॉर्च्युनर दिलीत. हीच पहिली चूक आई वडील म्हणून तुम्ही केलीत. एवढंच नाही तर ती मुलगी जेव्हा परत परत सांगत होती, आता तिला मारत मारत तर तिच्या नंदेने तिला घरी आणलं होतं, तर वैष्णवीच्या आईने 1 वाजवायची होती तिच्या कानाखाली आणि त्यांना फरफटत पहिलं पोलीस स्टेशनला न्यायचं होतं. पण प्रॉब्लेम असा आहे ना की तुम्ही तिला पदरात घ्या हे म्हणणं ना, मला नाही पटत या सगळ्या गोष्टी. अंजलीजी, त्याचं दुःख अंजलीजी, हे आता याच्यात तुमची चूक नाहीये. तुमची भावना अंजलीजी, तुमची भावना माझी पण आहे आणि आपल्या प्रेक्षकांची पण आहे. पण असं होत नाही. मला कसपटेंबद्दल माझ्या मनात कसपटेंना 10 प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यांची वेदना लक्षात घ्या अंजलीजी. जेव्हा तुम्ही मुंबईत राहत नसता आणि जेव्हा तुमची मुलगी, ती सुद्धा जर का तिला बाळ असेल, अशा वेळी डिवोर्स घेणं हे प्रश्न आपण इथे विचारणं, स्टुडिओमध्ये मी विचारणं आणि तुम्ही त्याला उत्तर देणं खूप सोपं आहे. त्या आई वडिलांसाठी आणि सामाजिक दबाव नावाचा प्रकार हा जोपर्यंत त्या समाजात आपण नसतो आपल्याला नाही लक्षात येत. तुमच्या भावना चुकीच्या नाही आहेत अंजलीजी, पण त्याच्या अडचणी पण आपण लक्षात घेऊया. पण तेच ती बाळंत असताना, म्हणजे ती प्रेग्नंट असताना तिला जेव्हा इतकं त्यांनी त्रास दिला की शेवटी तिने रॅट पॉइझन खाल्लं होतं. ती 4 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. एवढंच नाही, मगाशीच एका याच्यावर बोलताना तिचे बाबा म्हणाले आता 16 तारखेला त्यांनी, म्हणजे जेव्हा त्यांनी पैसे डिमांड केले 2 कोटी रुपये, तिला दिवसभर उन्हात तिला उभं करून ठेवलं होतं. पण म्हणजे तुम्ही विचार करा तिच्या मनावर किती तिला त्रास होत असेल या सगळ्या गोष्टीचा. आणि म्हणून मला असं वाटतं, खड्ड्यात जाऊ दे हा व्यवहार, खड्ड्यात जाऊ दे आपले जे सो कॉल्ड सोसायटी आपले. मला अंजलीजी, मला हा प्रश्न पडतो याच्यामध्ये, अजित पवार हे स्वतः पालकमंत्री आहेत, त्यांच्या घरामध्ये पण हे लग्न झाले. मी इतकी वैयक्तिक टीका केली नसती. त्यांच्याही घरात एक लग्न झालेलं आहे की त्यांना कळत नाही. एखाद्या मुलीच्या आई वडिलांवरती जेव्हा तिच्या मुलीला उन्हात उभं केलं जातं, रॅट पॉइझन खायला लावावं लागतं, प्रेग्नंट झाल्यानंतर तिच्या चारित्र्यावरती संशय घेतो, एक बाप म्हणून अजित पवारांना मनात काही येत नाही, ते फोनही करत नाहीत यांना. आणि हा जो कोण हगवणे त्याला सोडून दिलेला आहे, त्याला पकडता येत नाही. अजित पवारांनी फोन लावला तर काय मशाद आहे तिकडच्या, बिशाद आहे त्या पोलीस कमिशनरची किंवा त्या पोलिसांची की पकडणार नाहीत. पण अजित पवार तसं करत का नाहीयेत? मला अजित पवार नावाच्या वडिलांना, मला अजित पवार नावाच्या सासऱ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काय करताय अंजलीजी? नाही, मला तो प्रश्न पडतो की एक तर अशी घटना झाल्याबरोबर
एका मिनिटाच्या आत त्याचा राजीनामा नाही, त्याला बरखास्त करून त्याला शिक्षा द्या असं ऑफिशियल स्टेटमेंट या पक्षाने काढायला पाहिजे की हा माणूस युजलेस आहे, भिकारी आहे आणि अशी लोकांना स्ट्रॉंगेस्ट शिक्षा झाली पाहिजे असं एका मिनिटात. आपल्यासोबत आहेत अभिनेत्री, त्यांना यासाठी बोलवण्यात आलेलं आहे की या सगळ्या विषयाशी वावरत असताना समाजामध्ये एक नागरिक म्हणून मी त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राजक्ताजी, सगळा विषय तुमच्या समोर आहे. मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे, तिकडे कसपटेंच्या मनातली वेदना आपण समजून घेतली पाहिजे. त्यांना दिसतंय मुलीवरती अन्याय होतोय, पण ते काही करू शकत नाहीये. याच्यावरती मार्ग काय? हो, पण 5च मिनिटं तुम्ही आधी या. नमस्कार. बोला. नमस्कार प्रसन्न. बोला प्राजक्ता. मला असं वाटतं ना, हा आपल्या वाढीतला दोष आहे. आपल्याकडे अजूनही किती म्हटलं प्रसन्न तरी मुलगा आणि मुलगी समान समजले जात नाहीयेत. मुलींना आजही लायबिलिटी समजली जातीये, जबाबदारी समजली जातीये की कधी एकदा त्यांचं लग्न उरकून टाकतोय असं होतं. म्हणजे कदाचित या केसमध्ये तसं झालं नसेल, पण इन जनरल वातावरण आजूबाजूचं बघितलं तर ते तसंच आहे की मुलींचं लग्न करून दिलं की एक आयुष्याचं इति कर्तव्यता झाली असं आहे. पण मुलींच्या लग्नापेक्षा त्यांनी पायावर उभं राहणं, त्यांना समान दर्जा मिळणं, मुळात त्यांना माणूस म्हणून वागणूक मिळतेय का, इथून प्रश्न पडतोय मला मंटोचं एक वाक्य आठवतंय या निमित्ताने प्रसन्न की हम औरत उसी को समझते जो हमारे घर की है. हो, प्राजक्ता, माझा हा प्रश्न आहे. तुम्हाला आठवत असेल दिल्लीच्या बाबतीत एक प्रकरण घडलं होतं. मुंबईतली मुलगी होती, ती एका मुलाबरोबर दिल्लीला गेली आणि त्या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये राहिली आणि शेवटी तिचा खून झाला होता. आणि अनेकांनी प्रश्न विचारला की एवढा त्रास देत होता तर सोडून का नाही परत आली. मी आता कसपटेंना पण हा प्रश्न विचारला. ते म्हणाले की शेवटी मुलीचा संसार आहे आणि ही वेदना फक्त मुलीच्या बापाला कळते आणि सामाजिक प्रतिष्ठेचा जेव्हा मुद्दा असतो, आणि हे खरंच आपल्याला, आणि हे मी मान्य करतो की स्टुडिओत उभा राहून मला हा प्रश्नाचं ती डेप्थ नाही कळणार जी आता कसपटेंच्या मनाला जी बोचणी लागते. मला प्राजक्ता आपल्याला विचारायचं आहे, असे अनेक बाप असतील आणि अशा अनेक मुली जो हा कार्यक्रम बघत असतील, ज्या सुना असतील कोणाच्या घरातल्या, दुर्दैवाने सगळ्या नाही पण काहींच्या घरी हीच अडचण होत असेल. वैष्णवीने तिचा मार्ग निवडला, या मुलींना तो निवडता येत नाही आणि अनेकदा केवळ मूल आहे म्हणून त्यांना तो निवडता येत नाही. प्राजक्ता, उपाय काय यावर? परत मुलींना यायला जागा ठेवा. मुलांच्या बाबतीत जसं त्यांच्या प्रत्येक संकटांच्या समोर तुम्ही उभं राहता आई वडील म्हणून, मुलींना पुन्हा यायला जागा नसते प्रसन्न. त्यांना एकदा गेलं की हेच तुझं घर आहे आणि आता काही झालं तरी इज्जत महत्वाची हे शिकवलं जातं. तर तूही आमच्यासाठी प्रचंड महत्वाची आहेस हे मुलींना सांगण्यात यावं. एक मुलीची आई म्हणून मला आजची घटना दिवसभर खूप अस्वस्थ करून गेलेली आहे. प्राजक्ता, हे सगळं म्हणत असताना बाजूला जी दृश्य चाललेली आहेत, कदाचित तुम्ही टीव्हीवर बघू शकत असाल, ही वैष्णवीच्या त्या शेवटच्या आनंदाचे क्षण होते. कारण दुसऱ्या दिवसापासूनच तिचा छळ सुरू झाला. मी पुन्हा एकदा कसपटे कुटुंबियांकडे जाईन. कसपटेची माझा आवाज येत असेल तर मला पुन्हा एक मनातला प्रश्न सगळ्यांच्या मनातला आहे की या मधल्या काळामध्ये, म्हणजे हे सगळं झाल्यानंतर, वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पुन्हा त्याच्यात तुमचा दावा आहे की ती हत्या आहे. तुम्हाला कोणी राजकारण्यांनी कोणी संपर्क केला का? रुपाली चाकणकर, कारण त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, तुम्हाला कोणी मदतीचं आश्वासन दिलंय का? हा, दिलं. अंजली तयारीचा फोन आला होता, त्यांनी आश्वासन दिलं. प्रेमाने बोलल्या, सहकार्य करते म्हणल्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आमच्याशी खूप चांगले बोलल्या. आम्हाला मी कसपटेची मी फार आणखी विचारणार नाही, बोलण्यासारखं खूप आहे मला. आणि मी असंही म्हणणार नाही की मला तुमची वेदना समजते, ती मला नाही समजू शकत. तुमची वेदना त्या सगळ्यांना मात्र नक्की समजेल, कार्यक्रम बघणाऱ्यांना, ज्यांच्या अशाच मुली अशाच प्रकारच्या. माझ्या मुलीला एवढं मारलेलं आहे साहेब. खूप छळ करून मारलं माझ्या मुलीला, खूप मारलेलं आहे. तुम्ही तिचे फोटो पहा, मग तुमच्या लक्षात येईल काय पद्धतीत मारलेलं आहे तिला. जनावराला सुद्धा एवढं करत नाही, एवढं माझ्या कवळ्या मुलीला मारलं हो, पाईपच्या रॉडने मारले. मला कसपटेजी, मला खरंच आता काही सुचत नाही तुमच्याशी काय बोलावं. पण एक अपेक्षा आहे की तुमचे हे अश्रू, तुमचं हे म्हणणं अजित पवारांपर्यंत जाईल. आणि मी जाणीवपूर्वक म्हणतोय, अजित पवार नावाचे मंत्री नव्हे, अजित पवार नावाचे वडील आणि एका होऊ घातलेल्या सुनेचे सासरे म्हणून त्यांच्याकडे जाईल की अशाच कुणाच्या तरी घरातली मुलगी कोणाकडे गेली होती आणि तिचं काय झालं ते तुम्ही बघितलेलं आहे. तुम्ही यांना मदत करणार आहात का?
आणि रुपाली चाकणकर, ज्यांनी केवळ इगो इश्यूमुळे, इगो इश्यू की आम्हाला बोलायचं नाहीये, रुपालीची अपेक्षा आहे मला की तुम्ही आजचा हा कार्यक्रमाचा व्हिडिओ आज उद्यामध्ये बघाल आणि एका अतिशय तुमचे 2 शब्द कदाचित त्या कसपटे कुटुंबियांना दिलासा देणारे ठरले असते, पण तुम्हाला तुमचं ॲटिट्यूड, तुम्हाला तुमचं मला अधिकाने बोलायला लावलं, ही वेळ आहे आता अशा प्रकारे ॲटिट्यूड दाखवायची. अंजली दमने आता फोन करायचा प्रयत्न करत होत्या, मात्र त्या बोलायला तयार नव्हत्या. असे महिला आयोगाचे अध्यक्ष आमच्याकडे बसलेले आहेत, त्यांना आपण सगळ्यांनी सहन करायचं, त्यांचे सगळे टँट्रम सहन करायचे. वैष्णवी काय येतात आणि जातात, रुपाली चाकणकर कायम राहिल्या पाहिजेत. मी कार्यक्रमाच्या शेवटी कसपटेजी मी फक्त तुमच्या वेदनांप्रती आदर दाखवू शकतो, मी सहवेदना पण म्हणू शकत नाही कारण त्या मला जाणवणाऱ्या नाही आहेत, पण तुम्हाला न्याय मिळावा यासाठी जे जे शक्य आहे ते आम्ही आमच्या पातळीला करायचा प्रयत्न करू. रोहिणी खडसे पण आहेत, त्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत, अंजली दमानिया आहेत, प्राजक्तासुद्धा अभिनेत्री आहेत. आपण आपापल्या पातळीला हे मुद्दा मांडायचा प्रयत्न करू आणि कृपा करून तुम्ही जर का एखाद्या मुलीचे आई वडील असाल, होऊ घातलेल्या लग्नाचं तुमचं घर असेल, तर मुलीला आणि आपल्या सुनेला, जर का समजा तुमची मुलगी आधीच लग्न झालेली आहे, तिला हा भरोसा द्या, हे घर तुझंच आहे आणि तू कधीही परत येऊ शकते. तो एक शब्द जर का कदाचित सांगितला गेला असता तर कदाचित वैष्णवी आज आपल्यामध्ये असती. या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला, विशेषतः पाहुण्यांनी मी त्यांचे आभार मानतो. कसपटेंचे मी आभार नाही मानू शकत, फक्त आपण त्याच्याबद्दल सगळे प्रेक्षक म्हणून आपण त्यांच्या मागे उभं राहावं एवढीच अपेक्षा आहे. आणि आपण प्रश्न विचारला होता आजच्या अतिशय महत्त्वाच्या विषयाच्या सुरुवातीला, आणि त्या प्रश्नाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी काय प्रतिक्रिया दिलेत, प्रतिसाद दिला ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी जाणार आहोत आपल्या माझा पोल सेंटरवरती. पहिल्यांदा आधी प्रश्न बघूयात आणि त्यानंतर तुम्ही दिलेला त्याचा प्रतिसाद पाहूयात. सुनेचा छळ आणि हुंड्याची मागणी हे आजही महाराष्ट्राचं वास्तव आहे का? 47,000 प्रतिसाद आलेले आहेत आणि 73% लोकांना वाटतंय की हे महाराष्ट्राचं वास्तव आहे. सुनेचा छळ, हुंड्यांची मागणी हे होत राहतं. 27% मात्र वाटतं असं होत नाही. 0 आवरचा आजचा विषय संपला असला तरी चर्चा मात्र सुरू राहिली पाहिजे तुमच्या घराघरामध्ये, कारण हा विषय तुमच्या घराघरातला आहे. आपल्या ही मुलगी तुमची आहे, ती दुसऱ्याचं धन नव्हे आणि तिला परतीचे द्वार खुले ठेवा, हे मुलींना सुद्धा शिकवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.